वाईरकरजी, तुम्ही रेषांचं नेमकेपण दाखवले, ज्वलंत रेषा. म्हणजे रेषासुद्धा आग लावू शकतात. त्या कशा लावू शकतात आणि ती आग कशी भडकू शकते हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. हर्षल, तुमचं काही मी जास्त कौतुक करणार नाही कारण तुम्ही घरचेच आहात. पण तरी मी का कौतुक करतोय की अत्यंत समर्पकपणे ते बाजू मांडत असतात. म्हणजे तुम्ही ॲडव्होकेट आहात हे आजच्या तुमच्या भाषणावरून कळलं. अत्यंत व्यवस्थित मुद्देसूद मांडणी, कुठेही फाफट पसारा नाही, नेमकेपण, अगदी आकडेवारीसुद्धा ज्या पद्धतीने ते मांडतात ते वाचणारा त्याला ते समजतंच, पण ज्याच्यामुळे ते प्रश्न निर्माण झालेले असतात ते सुद्धा कदाचित म्हणत असतात, हे मला आधी सांगितलं असतं तर प्रश्न निर्माण नसता झाला. फार उत्तम पद्धतीने तुम्ही हे सगळे विषय मांडत असता. आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी काय बोलावं हा मला प्रश्न पडलाय. कारण आमचं कौतुक असं कधी एवढ्यात केल्याचं माझ्या तरी ऐकवत नाहीये. ठाकरे कुटुंब आणि कौतुक, आता तुमचं कौतुक आहे हा भाग वेगळा, मुलाचं नाव कुठे, हां, म्हणजे तुम्ही एक कौतुक केलं आमचं, तो भाग वेगळा, पण इतर कोणी आमचं कौतुक कधीच करत नाही. तरी देखील आम्ही ठीक आहे, जे काय आहे, जे देता येणं शक्य असेल ते देत असतो. या पुस्तकाची जेव्हा मी नावं पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे हो खरं आहे, मार्मिक प्रबोधनाचं शतक. म्हणजे माझ्याही लक्षात नाही आलं की प्रबोधनकारांना प्रबोधनकार का म्हणतात. तर त्यांनी त्या काळात 100 वर्षापूर्वी जे एक पाक्षिक सुरू केलं होतं प्रबोधन, किती साली, 1921, आता 2026, म्हणजे 100 वर्षापूर्वी त्यांनी ते पाक्षिक सुरू करण्याचं धाडस केलं होतं. आणि नुसतं धाडसच नाही तर त्यातनं जे काय विचार, म्हणजे विचारांच्या ठिणग्या त्या काळात त्यांनी ज्या काही मांडल्या, समाजात पेरल्या, ते मला नाही वाटत आज कोणाला जमेल. आणि त्या ठिणग्या घेऊन मग बाळासाहेब, आम्ही किती विचार मांडतोय, उद्धव ठाकरेंचे विचार मला माहीत नाही मी किती विचार देतो, आम्ही आहे ते पुढे नेतोय. पण आज जर का प्रबोधनकार किंवा बाळासाहेब त्यांनी त्यांचे विचार आपण पाहिले असतील किंवा पाहिले, अगदी व्यंगचित्रसुद्धा, तर ज्यांची मदत घेऊन सत्तेवर आलेले जे सरकार आहे त्यांनीच पहिल्यांदा प्रथम त्यांना देशद्रोही ठरवलं असतं. हिंदुत्व विरोधी. काय हिंदुत्व नेमकं आहे तरी काय तुमचं? हिंदू म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे काय? अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरे प्रबोधनकारांचे विचार मांडतायत. असं नाही आहे. शेवटी विचारधारा एकच आहे. प्रबोधनकारांचे विचार, बाळासाहेबांचे विचार, माझे विचार, आदित्यचे विचार, याच्यात बदल होऊ शकत नाही. पण नेमकं काळाप्रमाणे काही गोष्टी बदलाव्या लागतात, भाषाही बदलावी लागते. ज्या वेळेला मी राजकारणाची सुरुवात केली, प्रत्यक्ष मैदानात उतरलो, तेव्हा माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या. मला तेव्हा पहिला प्रश्न हा ठरलेला होता की बाळासाहेबांची भाषा तसे तुम्ही बोलत नाही. म्हटलं मला बोलताच येत नाही. म्हणजे तरी मी पंतप्रधान नाही हा भाग वेगळा, पण बोलता येत नाही हे मी मान्यच केले. पण बाळासाहेबांची भाषा जी होती, प्रबोधनकारांची जी काय भाषा होती, ती भाषा त्या काळाची गरज होती. आणि मग मी त्यांना उदाहरण दिलं, जसं एखादा शिल्पकार असतो, तो दगड घेतो आणि त्याला छिन्नी हातोड्यानी घण घालून किंवा टाके मारून त्याची सुंदर मूर्ती घडवतो. ते काम माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी केलेलं आहे. आज सुद्धा मी घडलेल्या मूर्तीवरती छिन्नी हातोडा घेऊन बसलो तर तुम्ही म्हणाल काय वेडा आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, एक जो माणूस राहिला आहे, तुम्ही दुसरा राहिलो असतो की वेडा आहे, ह्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी मूर्ती घडवली आणि हा अजूनही त्याच्यावरती घण घालत बसलेला आहे. नाही, मूर्ती घडलेली आहे, तिची आता फुलं वाहून पूजा करायची आहे, ती काळाची गरज आहे. पण जर का ती मूर्ती मोडायला कोण आलं तर मूर्तीच्या ऐवजी त्याच्यावरती घण घालणं हे माझं काम आहे आणि ती मी घालत बसणार. मूर्तीभंजक म्हणजे मूर्तीपूजक आणि असं नाही आहे, पण चांगलं घडलंय, समाज घडलाय. मूर्ती म्हणजे काय, चांगला समाज. आणि तो समाज जर बिघडवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ज्या चिन्नीने आणि हातोड्याने माझ्या आजोबांनी घण घातले, ते घण मी त्यांच्याही डोक्यात कोणी असलं तरी घालायला कमी करणार नाही. आणि मला वाटतं मी कमी करत नाही, अजिबात करणार नाही. कशासाठी करू? कारण तेच तर आमचं काम आहे. अगदी धर्म म्हणजे काय, आजोबांनी त्या काळात लिहिलेलं आहे, त्याला आता 100 वर्ष झाली, की माणसाने धर्माला जन्म दिलेला आहे, धर्माने माणसाला नाही दिलेला. त्याच्यामुळे
धर्माने माणसाच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा अधिकार धर्माला नाही. माणूस आहे, त्याला कालानुरूप धर्मात जर काही सुधारणा करायची गरज असेल तर तो करण्याचा अधिकार माणसाचा आहे. धर्माने माणूस घडवता किंवा बिघडवता कामा नाही. आज सत्तेच चाललेले, माणूस घडवला जातोय का बिघडवला जातोय हाच विचार कोणी करत नाहीये. म्हणजे जे विचार आम्ही म्हणतो ते विचार हेच आहे. हे आमचं हिंदुत्व काय आहे? अनेक मी भाषणातनं, बाळासाहेबांच्या भाषणातनं मी वाक्य काढून दाखवीन की त्याच्यात म्हटलेलं की माणुसकी हाच खरा धर्म आहे. जो गाडगेबाबांचा होता की जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, हा खरा धर्म आहे. पण तुम्ही सगळं बाजूला टाकायचं आणि काहीतरी उगाच कोणाच्या तरी नादी लागायचं. म्हणजे मी विधान परिषदेत म्हटलं होतं की आत्ताचं कसं चाललेलं आहे आजचा देश, आणि ते दुर्दैवाने घडलं आणि घडल्यानंतर त्या शक्तीने हाणला टोला. ते माझं वाक्य असं होतं की आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे. युवा शक्ती माजलेली नाही आहे, पण बुवा शक्तीचं स्तोम जास्त माजलेलं आहे. आणि ते स्तोम म्हणजे बुवा शक्ती देशाचं काही करू शकत नाही, पण युवा शक्ती हे देशाचं भविष्य आहे. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं हे आपण बघतो. आणि मला अभिमान आहे त्या युवांचा, सगळ्या युवकांचा अभिमान आहे की आम्हाला असं वाटत होतं की अरे झालं संपलं, आता लोकशाहीने मान टाकली. पण युवांनी दाखवून दिलं लोकशाहीने मान नाही टाकली, लोकशाहीने काट टाकलेली आहे, की पुन्हा ताजीतवानी झालेली आहे. आणि हेच तर या देशाचं महत्त्व आहे. हे सगळे गुरु किंवा समाजसुधारक का लागतात की संस्कार जे आहेत ते पिढ्यानपिढ्या आतमधून पुढे जात असतात. आतमधून म्हणजे मला आता आणखीन हाही एक प्रश्न विचारला, मला वाटतं परवा संजय राऊत यांनी विचारला होता मुलाखतीत, की सगळेजण त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने एकत्र झाले, संपूर्ण देशामध्ये सगळे उभे राहिले. याचा अर्थ राजकीय पक्षांवरचा किंवा नेत्यांवरचा विश्वास उडाला का? मी म्हटलं हो उडाला. पण का उडाला? या देशात नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर? कारण मध्ये एक मी तो जोक ऐकला होता की शिवसेना काय म्हणते, मशालीला मत द्या, मत आम्हाला मिळेल. मशालीवर शिक्का मारा, बटन दाबा, मत आम्हाला मिळेल. काँग्रेस काय म्हणतं, हातासमोरचं बटन दाबा, मत आम्हाला मिळेल. पवारसाहेब काय म्हणतात, तुतारीवरचं बटन दाबा, मत आम्हाला मिळते. आणि भाजपवाले म्हणतात बटन कोणाचंही दाबा, मत आम्हालाच मिळतं. अशा परिस्थितीत विश्वास ठेवायचा कोणावर आणि न्याय मागणार कोणाकडे? कारण ज्यांच्याकडे न्याय मागायला जावं ते 4-4 वर्ष आम्ही लटकतोय. आता उद्या परत तारीख आहे. आता उद्या 30, आज काय किती 29, उद्या 30. मी देवाकडे प्रार्थना करतो की 29 जुलै तारीख न मिळू, म्हणजे पुन्हा 1 वर्ष पुढे गेलं. म्हणजे इकडे लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय, संविधान पायदळी तुडवलं जातंय, तरी कोणाला काही पडलेलं नाही. बेफिकीरपणाने राज्य करतायत. देशातल्या युवकांना झुरळ म्हणून समोरलं जातंय. विश्वास ठेवायचा तरी कोणावर आणि कशासाठी ठेवायचा? आणि मग जर का कोणी संतापून रस्त्यावरती आला न्याय हक्कासाठी, जर त्यांनी दगड हातात घेतला तर तुम्ही त्याला अतिरेकी म्हणणार? आपल्याच देशामध्ये रितसर मार्गाने जर न्याय मिळत नसेल, आणि जे बाळासाहेबांचं वाक्य आहे की जर न्याय मागून मिळत नसेल तर बेधडक कानाखाली वाजून न्याय मिळवा, तेच युवकांनी केलं. का वेळ का आणलीत त्यांच्यावरती? झुरळ म्हणून तुम्ही ज्या देशामध्ये झुरळ म्हणून त्यांची एखाद्या युवकांची संभावना होते ते पेटून नाही उठणार. आणि मग मला हे सगळं आपण जे वाचत असतो कुठेतरी मनामध्ये राहत असतं. पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की कोणीतरी असं म्हणाले की तुमच्या युवकांच्या तोंडी गाणी काय ती सांगा, त्याच्यावरनं मी देशाचं भविष्य काय ते सांगतो. आज जर बघितलं तर देशाचे युवक काय म्हणतायत, आझादी हम लेके रहेंगे, आझादी. आझादी काय, आपण स्वतंत्रच आहोत. मग तुम्ही म्हणाल आझादी कसली, पण पुढचं जे भूकमारी से आझादी, बेकारीपासून आझादी, अमुकपासून आझादी. कारण जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं कोणाला. देश स्वतंत्र झाला पण आमच्या स्वप्नातलं स्वातंत्र्य अजून मिळालं नाही. आमची स्वप्न शेवटी आम्हालाच हातामध्ये दिवा आणि काठी घेऊन पुढे जायचं असेल तर सत्ताधारी म्हणून तुमची काय गरज आहे? उतरा खाली, आम्ही बसतो तिकडे. आम्हाला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य नाही आहे. आणि ज्यांना झुरळ म्हणून यांची संभावना केली गेली, मी हे गेल्या काही दिवसात बोललोय, कदाचित ते रिपीट होईल.
पण हेच वय आहे ज्याला आज आपण जेनझी म्हणतो. किती मला वाटतं 13-14 वयापासून 27-28 वयापर्यंत जेनझी. मग हेच वय होतं ना. 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला. जेनझीच त्याच काळात होते ना ते. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली. काय वय होतं? मग तेव्हा काय त्यांना कोणी तेव्हाचे जे ज्ञानेश्वरांसुद्धा खूप विरोध झाला. महाराजांना तो मोगलांविरुद्ध लढायला लागलं. मग आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान याच्यात फरक काय आहे? फरक काय मग? मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर. उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळांनी काढला तर दोष कोणाला देणार तुम्ही? आणि मन पेटलेत आता. पेटायचं कारण तुमचं आहे. तुम्ही आहात. संसदेमध्ये जी काही चर्चा चालते खरंच त्या चर्चेचा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याचा काही संबंध आहे? आज मी जे म्हणतो ना नेहमी की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत. ते नीट पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फोडायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलंय की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात. खुर्ची सोडा. हे नालायक सगळी लोक बसलेले आहेत. गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही. 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो. काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये. मी चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाहीये. पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले. तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? त्याचं संरक्षण का करताय? आणि मग चर्चा जर का करायची असेल तर एक बिल आणलं होतं महिला रिझर्वेशनच्या आडून. म्हणजे इकडे महिलांवरती लाठीमार करतायत बेछूट. मी आत्ता येताना बातमी बघितली. ती एक मुलगी जिने पोलीस व्हॅन अडवली, तिला आता ही गोचिडी ज्या बसल्यात ना सत्तेला चिकटून अंधभक्त ते ट्रोल करतायत. अरे लायकी आहे का तुमची? लायकी आहे तुमची या देशात राहण्याची? ती एक युवती तिने पोलिसांची गाडी अडवली आणि सगळ्यांना बाहेर सोडवलं. हे अंधभक्त सगळे घरातल्या घरामध्ये कोणाच्या आरत्या करतायत आणि काय करतायत? गोमूत्र चालतं यांना. गोमूत्र पवित्र आहे, पण माणसाच्या हातचं पवित्र अस्पृश्य म्हणून ते यांना पिणं पाप वाटतं. यांचं धर्म, हा यांचा धर्म. काढा ना त्या पाण्यामध्ये आणि गोमूत्रामध्ये लॅब टेस्ट करा. तुम्ही होतात ना लॅबमध्ये किती वर्ष? मग तुम्हाला देतो, गोमूत्र देतो आणि नाळाचं पाणी देतो. काढा त्याच्यामध्ये काय आहे. पण इकडे ही जी काय चर्चा चालते, विधेयक आता परत आणणार, डिलिमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडतायत. सत्ता तुम्हाला कशासाठी दिली? तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली. अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली. तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायचे, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे. आणा विधेयकं चांगली आणा. जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा. बरं हे डिलिमिटेशनचं विधेयक आणल्यानंतर काय होणार? आज जे 550 खासदार आहेत ते 800-850 होणार. बरोबर? खासदार वाढतील. पुढे काय होईल? बोलायला देणार तुम्ही तेवढ्या ना? आजच तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी स्वतः बघत होतो, राहुल गांधी बोलताना काही त्याने एक मूर्ख शब्द वापरला, इडियट. तो असंसदीय आहे, काढून टाका. त्याला बोलूच देत नाहीत. इतर कोणी आम्हाला सुद्धा शेवटी सदस्य संख्या किती आमची होती, तुम्ही फोडलीत. त्या सदस्य संख्येनुसार तुम्ही बोलण्याचा वेळ ठरवता. ठेवा ना, ज्याला जे बोलायचे अगदी वाह्यात बोलू नका, अजिबात नाही. पण बोलायचं ते एवढं नेमकेपणाने बोलायला त्याला वेळ तर द्या. ती वेळ नाही देणार. मग 550 लोकांना तुम्ही बोलायला वेळ देऊ शकत नाही, तिकडे 850 लोक आली तर वेळ कशी देणार तुम्ही? आणि माझं स्पष्ट मत आहे, खासदार वाढवण्यापेक्षा ह्या युवकांच्या रोजगाराच्या संध्या वाढवून दाखवा. युवकांची रोजगाराची संधी वाढवा, तर तुम्ही खासदार किती वाढले डिलिमिटेशन करण्याची गरज नाही. लोक हेच युवक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. ह्याचं कारण असं
की आत्ताचं हे सरकार आहे, तुम्ही बोललात ना, मला वाटतं ज्ञानेशजी, वापरा आणि फेका. त्यांना वाटलं उद्धव ठाकरेला पण असंच नाही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही बसणार. पण हे किती ह्यांची म्हणजे काय त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय. ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती, त्याच्यात आणखीन आणखीन फरक काय पडतोय? पण हा जो सगळा प्रकार चाललेला आहे, तिकडे मग हे आमचं घराणं, आमची घराणेशाही, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही, पण घराण्याची परंपरा आहे आणि जिचा मला अभिमान आहे. आणि आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्षाचा हा ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? म्हणजे ह्याचं काही नाहीये, आगापिछा काही नाहीये आणि जबाबदारी काही नाहीये. मेरा क्या, मैं झोला लटका के निकल जाऊंगा, देश का क्या होगा? तुमचं ठीक आहे. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणून मी म्हटलं की कौतुक ऐकणं आणि ठाकरे कुटुंब, कौतुक आणि ठाकरे कुटुंब ह्या कदाचित दोन विरुद्ध दिशेच्या दोन गोष्टी आहेत. कारण आम्ही हे जे नाही पटत, अन्यायाला आणि ढोंगावरती लाथ मार, हे जे काय आमचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावत आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्ही गुरु नाही आहोत. पण जे सत्य असेल, जे योग्य असेल, त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालणारं हे आमचं कुटुंब, ही आणि आमची ही शिवसेना आहे. आणि म्हणून हर्षल, तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, कारण हे सगळं संकलन करणं हे खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे. वाईरकरजी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो, कारण तुम्ही त्यावेळेला बाळासाहेबांचं काय झालं, एक सरत्या काळामध्ये बाळासाहेबांची एक खंत होती की अरे माझं व्यंगचित्रकार म्हणून ओळख, आणि त्यातून ते फटकारे पुस्तक जन्माला आलं. पुस्तकाचं नाव काय ठेवायचं? तर बाळासाहेबांनी सांगितलं फटकारे. पण ते फटकारे म्हणजे कसं? नुसतं रक्तबंबाळ करणारे नाही. म्हणजे ह्याच्यात सुद्धा परत मी माझ्या आजोबांचं सांगतो की आता हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, आपल्या देशात काय झालेलं आहे, सत्ताधारी आहे तो जनतेचा विरोधी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष आहे तो जनतेसाठी सत्ताधारी पक्ष असतो, कारण तो त्याची बाजू घेऊन लढत असतो. आम्ही सत्तेत असलो काय आणि नसलो काय, आम्ही आपल्या जनतेसोबतच असणार, जनतेसोबतच असणार नेहमी. पण आजोबाजी सांगायचे की टीका, जरूर टीका करायला पाहिजे, जे पटत नाही. म्हणजे आजोबांनी सुद्धा अगदी छत्रपती शाहू महाराज आणि माझे आजोबा यांचं चांगलं सख्य होतं, म्हणजे खूप चांगले संबंध होते. पण जे त्यांना आजोबांना पटलं नाही, तेव्हा त्यांना सुद्धा त्यांनी सांगितले की हे योग्य नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांच्यावरही टीका केली होती. पण टीका केल्यानंतरही दोघांचे संबंध चांगले राहिले होते. हे वैशिष्ट्य होतं. याला माणुसकी म्हणतात की अरे ठीक आहे, हे माझं चुकलंय, चूक दाखवतो तो खरा मित्र असतो, की हे तू चुकतोयस, हे करू नकोस. आम्ही सांगायचा प्रयत्न केला, पण ते आपले त्यांना गडकरी साहेब मंत्री म्हटल्यानंतर खड्ड्याशिवाय दुसरं काय त्यांच्या नशिबी येणार भाजपच्या? आम्ही काय करू शकतो त्याला? पण टीका ही अशी असली पाहिजे की ज्याच्यावर टीका करतोय त्याला कळलं पाहिजे की अरे हे नाही, खरंच माझं चुकलंय. नुसतं रक्तबंबाळ करणं म्हणजे टीकाकार नाही आहे. वाटेल नेहमी टीकाच, म्हणजे विरोधातच लिहिणं, विरोधातच बोलणं म्हणजे टीका नाही. जे अयोग्य, योग्य आणि अयोग्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते नेमकेपण हेरून मग तुम्ही रेषेत न करा, शब्दात न करा. जसं आता इकडे प्रभाकर वायरीकर आहेत, प्रशांत कुलकर्णी आहेत, रोज त्यांचीसुद्धा कार्टून रोज बघत असतो आपण. अनेक आणखीनसुद्धा काही व्यंगचित्रकार इकडे आले असतील, काही संपादक आहेत. कोणाच्या हातात जे काय असेल, ज्याच्या हातात लेखणी आहे तो लेखणी, ब्रश असेल तो ब्रश घेऊन सगळे प्रबोधनाचं तुम्ही काम करतायत. म्हणजे आत्ताच्या काळातले सगळे हे प्रबोधनकार आहेत, हे आत्ताच्या काळातले प्रबोधनकार आहेत. आणि तुम्ही सगळेजणं, मला असं वाटतं, जे ज्ञानेश तुम्ही सांगितलं आणि तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात, हातातला दिवा, जिकडे दिव्याची गरज असेल, अंधार असेल, तिकडे प्रकाश पाडला पाहिजे. आणि स्वापद असेल तर ते नाठाळ्याच्या माथी काय, तसं तुमचा ब्रश कुंचला काय असेल ते हाणा आणि सगळे नाठाळ जे समाज बिघडवत आहेत त्यांना गारद करून टाका. आणि त्याचं तुम्ही ते कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.